नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त वयामध्ये वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वय वाढी संदर्भात सध्या अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारकडून या महत्त्वाच्या विषयावर मोठा निर्णय घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. मात्र बदलती जीवनशैली, वाढलेले आयुर्मान आणि प्रशासनातील अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता हे वय 62 ते 65 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. धार्मिक लोकसेवा व निवृत्तीवेतन मंत्रालयाकडून याबाबत सविस्तर अभ्यास अहवाल मागवण्यात आला असून लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती वय वाढीचा हा प्रस्ताव 2025 च्या अखेरपर्यंत कॅबिनेटसमोर मांडला जाऊ शकतो. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर 1 जानेवारी 2026 पासून नवीन आदेश लागू केला जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा 2025 आणि 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल, कारण त्यांना थेट 2 ते 5 वर्षांची वाढीव सेवा मिळू शकते. ग्रुप ए-बी-सी कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. भारतामध्ये सध्या सुमारे 3 कोटी सरकारी कर्मचारी सेवेत आहेत, तर 69 लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत. दरवर्षी सुमारे 3.5 लाख कर्मचारी निवृत्त होतात. जर निवृत्तीचे वय 2 ते 5 वर्षांनी वाढवले तर सरकारवर पडणारा पेन्शनचा आर्थिक ताण काही काळासाठी पुढे ढकलला जाईल. सरकारसाठी हा निर्णय केवळ कर्मचारी हिताचा नसून दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे. यामुळे वार्षिक खर्च नियंत्रणात राहील आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सातत्य राहील. हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनी आधीच आपल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष केले असून त्यांचे प्रशासनावर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. याच धर्तीवर केंद्र सरकार देखील पावले उचलत आहे. 60व्या वर्षी निवृत्त होणारे कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात आणि त्यांच्याकडे कामाचा दांडगा अनुभव असतो. हा अनुभव प्रशासनात टिकवून ठेवण्यासाठी निवृत्ती वय वाढवणे आवश्यक असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे मौल्यवान मनुष्यबळ अधिक काळ सेवेत राहील आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर होणारा खर्चही कमी होईल. या सर्व घडामोडींचा थेट संबंध 2026 पासून लागू होणाऱ्या संभाव्य 8व्या वेतन आयोगाशी जोडला जात आहे. नवीन वेतन आयोग लागू होताना सरकारवर वेतनाचा मोठा भार पडणार आहे. अशा स्थितीत निवृत्ती वय वाढवून सरकार पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा खर्च काही वर्ष लांबणीवर टाकू शकते. यामुळे सरकारी तिजोरीवर एकाच वेळी येणारा अतिभार कमी होईल आणि कर्मचाऱ्यांना देखील वाढीव सेवा कालावधीमुळे अधिक पगार, जास्त ग्रॅच्युइटी आणि वाढीव पेन्शनचा लाभ घेता येईल. धन्यवाद.